पुण्यातील गणेशपेठ भागात वडापाव खाताना अनावधानाने एकमेकांच्या पायाला पाय लागल्याच्या किरकोळ वादातून शिवम राजेश परदेशी या तरुणाचा मारहाणीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी आरोपी वैभव किशोर साळुंखे याला अटक केली आहे। शिवम आणि वैभव हे दोघेही एकाच परिसरातील राहणारे असून त्यांची एकमेकांशी तोंडओळख होती। रविवारी दुपारी डुल्या मारुती चौकातील एका गाड्यावर वडापाव खरेदी करताना गर्दीमुळे दोघांच्या पायांचा एकमेकांना अनावधानाने स्पर्श झाला। या क्षुल्लक कारणावरून त्यांच्या शाब्दिक बाचाबाची सुरू झाली, जी नंतर हाणामारीत बदलली। संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर आणि पोटावर लाथाबुक्क्यांनी जोरदार प्रहार केले। भांडण मिटल्यानंतर शिवम आपल्या घरी निघून गेला आणि तिथे जाऊन झोपला। मात्र रात्री उशिरापर्यंत तो न उठल्याने कुटुंबियांना संशय आला। त्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही। शिवमची अवस्था पाहून कुटुंबियांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। छातीवर बसलेल्या जोरदार बुक्क्यामुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे।